महाराष्ट्र के चिपलून में एक बार फिर बीजेपी और कांग्रेस के बीच पोस्टर वॉर तेज हो गया। इस मामले में अब बीजेपी के नगर सेवक खुलकर सामने आए और अपनी भूमिका स्पष्ट की। चिपलून में लगे विवादित पोस्टरों को लेकर सियासत गर्मा गई। बीजेपी के नगर सेवकों ने सामने आकर कहा कि पोस्टर लगाने की जिम्मेदारी वे लेते हैं, लेकिन इस तरह की कार्रवाई का समर्थन नहीं करते। उन्होंने यह भी साफ किया कि वन विभाग की ओर से अगर कोई कार्रवाई होती है तो उसका सामना करने के लिए वे पूरी तरह तैयार हैं। हम पोस्टर लगाने की जिम्मेदारी लेते हैं, लेकिन इस तरह के कृत्य का समर्थन नहीं करते। वन विभाग की कार्रवाई का सामना करेंगे। बीजेपी नगर सेवकों ने यह भी कहा कि पार्टी के लिए वे 10 बार भी कार्रवाई का सामना करने को तैयार हैं। साथ ही उन्होंने कांग्रेस के नगर सेवक साजिद सरगुरो पर निशाना साधते हुए कहा कि उन्हें इस मामले में सलाह देने की जरूरत नहीं। साजिद सरगुरो को विकास कार्यों पर ध्यान देना चाहिए, बाकी मामलों में दखल नहीं देना चाहिए। इस पूरे मामले को लेकर चिपलून की राजनीति में फिर से गर्माहट देखने को मिल रही। पोस्टर वॉर को लेकर शुरू हुई यह बयानबाजी आने वाले दिनों में और तेज हो सकती है। भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा वंदे मातरम। जय श्रीराम जय श्रीराम। मोदी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मोदी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा वंदे मातरम। जय श्रीराम जय श्रीराम। मोदी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मोदी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा वंदे मातरम। जय श्रीराम जय श्रीराम। मोदी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मोदी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चिपळूणमध्ये सध्या वादाचा विषय ठरलेला आहे की शासकीय मालमत्ता जी आहे, जी भिंत आहे, त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीने त्यांचे पोस्टर्स लावलेले आहेत आणि याच्यावरती काँग्रेसचे नगरसेवक साजिद सरगोरे यांनी जोरदार आक्षेप घेतलाय आणि कारवाईची मागणी केली। काय सांगाल? भारतीय जनता पक्षाचा, जसं आपल्या सगळ्यांना माहिती, भारतीय जनता पक्षाचा हा 46वा वर्धापन दिन आहे। या दिवशी 6 तारखेला भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस होता। त्या निमित्ताने आम्ही हा सेवा सप्ताह म्हणजे विविध प्रकारचे उपक्रम या निमित्ताने घेतले होते। तुम्ही बघितलंच असेल, 6 तारखेला आपलं भाजप भारतीय जनता पक्षाचं झेंडा वंदन झालं। त्यानंतर 7 तारखेला स्मशानभूमी, रामतीर्थ स्मशानभूमीची आपण स्वच्छता मोहीम घेतली होती। शहरात विविध ठिकाणी सूचना फलक आमच्याकडनं लावली गेली। त्याच पद्धतीचा हा एक कार्यक्रम होता। भारतीय जनता पक्षाचं जे चिन्ह आहे ते शहरात विविध ठिकाणी आम्ही त्याचा जो झेंडे किंवा झेंडे आहे ते आपल्याला लावायची होती। आम्हाला त्या अनुषंगाने काही कार्यकर्त्यांनी काल ते चिन्ह फॉरेस्टच्या जे आपले ह्या आहे भिंतीच्या भिंतीवर कार्यकर्ते असतात, त्यांना उत्साह असतो, आपण झेंडे लावतो, त्या अनुषंगाने तिथे लावलं। नक्कीच ती भिंत फॉरेस्टची आहे, त्या फॉरेस्टच्या भिंतीची परवानगी घ्यायला हवी होती। आमचे वरिष्ठ घेतील सुद्धा आणि त्या अनुषंगाने पुढचा जो काय आहे, पण त्या संदर्भात
साजिद सद्गुरू एवढे मोठे नाहीयेत की त्यांनी भारतीय जनता पार्टीवर बोलावं. भारतीय जनता पार्टी हा देशातला नाही जगातला तो एक नंबरचा पक्ष आहे. साजिद सद्गुरूंना आता कळालं की काँग्रेसची अवस्था काय आहे. साजिद सद्गुरूंना आता निवडून येऊन जुम्मा 4 दिवस झाले. त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टी विचार करताना जास्त विचार करावा. मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी फलकाचा विषय घेतला होता. फलकांच्या संदर्भात आमचे सन्माननीय शहराध्यक्ष मोदी साहेब यांनी त्यांना सभागृहात आणि नगराध्यक्ष मोदी श्री उमेशजी सकपाळ यांनी सांगितलेलं आहे समजून ते फलकाच्या विषयात काय झालं. तसंच ह्या गोष्टीत होऊ नये. प्रत्येक गोष्टीत नाव खुपसून आणि व्हिडिओ करून प्रसिद्धी जर मिळवायची असेल अशी प्रसिद्धी मिळून होत नाही. साजिद सद्गुरूंना माझं विनंतीने सांगणं असं आहे की आता चांगल्या प्रकारची युतीचं सरकार चिपळूण शहरमध्ये आहे. लोकांना नगराध्यक्ष सर्वांना मदत करणारे आहेत. सर्वांच्या विभागातलं काम करणारे आहेत. स्मार्ट सिटीकडे आपल्याला जायचं आहे. आपल्या प्रभागात काय काम चालले आहेत, आपल्या प्रभागाची कामं कसे करता येतील, जसे प्रांतिक नगरसेवक आहेत, सगळे सभापती आहेत, आपलं काम करतायत तसं काम आपण आपल्या केलं पाहिजे. कोणाचं कुठे काय छापलंय, कोणाच्या बोर्डावर कोणाची काही नावं आहेत, हे साजिद सद्गुरूंचं काम नाही. भारतीय जनता पार्टी त्यांनी आता असं सांगितलं की यांच्यावर कारवाई व्हावी. भारतीय जनता पार्टीसाठी 10 वेळा जरी कारवाई झाली तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत. त्याची आम्हाला काही करायची गरज नाहीये. आणि साजिद सद्गुरू आमचं एवढंच सांगणं आहे. नव्याने तुमच्या कौन्सिलमध्ये सगळे नगरसेवक आले आहेत आणि सातत्याने असं शहरवासियांना दिसून येते की साजिद सद्गुरू विरुद्ध भाजप अशा प्रकारचे एक चित्र तयार होते. तर काय याच्याबद्दल काय सांगा? नाही नक्कीच ना. त्यांना आता सध्या काय काम नाहीये त्यांच्या प्रभागात. त्यामुळे त्यांना भाजप करायचं आहे. काय भाजप करून त्यांना काय प्रसिद्धी मिळवायची आहे. दुसरी प्रसिद्धी मिळू शकत नाही भारतीय जनता पार्टीशिवाय. त्यांना कळतंय भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत, सभापती आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, शहराध्यक्ष काय काम करत आहेत. लोकांना हे चांगलं माहित आहे. लोकांनी आपल्याला चांगल्या कामासाठी निवडून दिलंय. साजिद सद्गुरूंनी आपल्या प्रभागातली चांगल्यात चांगली कामं करून घ्यावी. नगराध्यक्ष साहेब तसेच आमचे बाकीचे नेते साहेब हे सगळे सपोर्टिव्ह आहेत. त्या गोष्टीत लक्ष द्यावे. ह्या बाकीच्या गोष्टीची भानगड करू नये. फॉरेस्ट ऑफिसमध्ये असा पण विषय घेण्यात आला की हा भिंती रंगवण्यामध्ये नगरसेवक स्वतः आहेत आणि हा नियमाला धरून विषय नाहीये. तर याच्याबद्दल काय सांगाल? नाही नक्कीच मी अनुभव तुम्हाला सांगितलं की कार्यकर्ते असतात. कार्यकर्त्या हे दगड सुद्धा मारतात, कार्यकर्ते झेंडे सुद्धा लावतात, कार्यकर्ते हे फलक सुद्धा लावतात. जिथं कार्यकर्ते असतात तिथे आम्हाला जायला लागतं आणि आम्ही तिथे होतो. कार्यकर्त्यांनी ते लावले ते जबाबदारी आम्ही घेतो. त्याच्यावर जर काय फॉरेस्टने कारवाई केली तर आम्ही सामोरे जाऊ. ह्याच्यानं भारतीय जनता पार्टीसाठी जेलमध्ये जायचं झालं तर आमची तयारी आहे. त्यामुळे साजिद सद्गुरूंनी हे सांगण्याची गरज नाही. भाजपवर पण टीका केली त्याबद्दल तुमचं काय? साजिद सद्गुरूंनी आज सकाळी एक टीका केली की भारतीय जनता पार्टीने देशात पूर्ण काळोख केलाय. तर साजिद सद्गुरूंना मला एवढंच फक्त सांगणं आहे की गेले 70 वर्ष तुमची सत्ता होती, तुमच्या सत्तेमध्ये किती विकास झाला. आज आमची 2014 नंतर भारतीय जनता पार्टीची जी सत्ता आली, त्या सत्ता आल्याच्या नंतर या देशामध्ये जे विकासाचं जाळं पसरले त्या संपूर्ण देशानेच नव्हे तर जगभरात मोदीजींची चर्चा आहे. आज संपूर्ण एक जगातलं एक चांगले नेतृत्व म्हणून मोदीजींकडे बघितलं जातंय. आज ही काँग्रेसची एक प्रवृत्ती आहे की विकासाला विरोध करणे. आज 2014 नंतर जे या देशामध्ये विकास झालाय किंवा महिला सक्षमीकरण असू देत किंवा अनेक रस्ते असू देत किंवा या संपूर्ण विकासाच्या कामाला गती देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय. तर याच्या पुढे भारतीय जनता पार्टीवरती साजिद सद्गुरूंनी बोलताना काँग्रेसचे 70 वर्षाच्या आधी कालखंडातलं त्यांनी केलेलं काम बघावं आणि 2014 नंतरचं आमच्या भारतीय जनता पार्टीचं काम बघावं. त्याच्यानंतर साजिद सद्गुरूंनी भारतीय जनता पार्टीवर टीका करावी. आणि भाजपवर पण टीका केली त्याबद्दल तुमचं काय? साजिद सद्गुरूंनी आज सकाळी एक टीका केली की भारतीय जनता पार्टीने देशात पूर्ण काळोख केलाय. तर साजिद सद्गुरूंना मला एवढंच फक्त सांगणं आहे की गेले 70 वर्ष तुमची सत्ता होती, तुमच्या सत्तेमध्ये किती विकास झाला. आज आमची 2014 नंतर भारतीय जनता पार्टीची जी सत्ता आली, त्या सत्ता आल्याच्या नंतर या देशामध्ये जे विकासाचं जाळं पसरले त्या संपूर्ण देशानेच नव्हे तर जगभरात मोदीजींची चर्चा आहे. आज संपूर्ण एक जगातलं एक चांगले नेतृत्व म्हणून मोदीजींकडे बघितलं जातंय. आज ही काँग्रेसची एक प्रवृत्ती आहे की विकासाला विरोध करणे. आज 2014 नंतर जे या देशामध्ये विकास झालाय किंवा महिला सक्षमीकरण असू देत किंवा अनेक रस्ते असू देत किंवा या संपूर्ण विकासाच्या कामाला गती देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय. तर याच्या पुढे भारतीय जनता पार्टीवरती साजिद सद्गुरूंनी बोलताना काँग्रेसचे 70 वर्षाच्या आधी कालखंडातलं त्यांनी केलेलं काम बघावं आणि 2014 नंतरचं आमच्या भारतीय जनता पार्टीचं काम बघावं. त्याच्यानंतर साजिद सद्गुरूंनी भारतीय जनता पार्टीवर टीका करावी. चिपळूणमध्ये सध्या वादाचा विषय ठरलेला आहे की शासकीय मालमत्ता जी आहे, जी भिंत आहे त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीने त्यांचे पोस्टर्स लावलेले आहेत आणि याच्यावरती काँग्रेसचे नगरसेवक साजिद सद्गुरू यांनी जोरदार आक्षेप घेतलाय आणि कारवाईची मागणी केली. काय सांगाल? भारतीय जनता पक्षाचा
जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारतीय जनता पक्षाचा हा 46वा वर्धापन दिन आहे. या दिवशी 6 तारखेला भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस होता. त्या निमित्ताने आम्ही हा सेवा सप्ताह म्हणजे विविध प्रकारचे उपक्रम या निमित्ताने घेतले होते. तुम्ही बघितलंच असेल, 6 तारखेला आपलं भारतीय जनता पक्षाचं झेंडावंदन झालं. त्यानंतर 7 तारखेला स्मशानभूमी, रामतीर्थ स्मशानभूमीची आपण स्वच्छता मोहीम घेतली होती. शहरात विविध ठिकाणी सूचना फलकं आमच्याकडनं लावली गेली. त्याच पद्धतीचा हा एक कार्यक्रम होता. भारतीय जनता पक्षाचं जे चिन्ह आहे ते शहरात विविध ठिकाणी आम्ही त्याचं त्याचा जो झेंडे किंवा झेंडे चिन्ह आहे असतील ते आपल्याला किंवा चिन्ह लावायची असतील, होती. ते आम्हाला त्या लावायचे होते. अनुषंगाने काही कार्यकर्त्यांनी काल ते चिन्ह फॉरेस्टच्या जे आपले ह्या आहे भिंतीच्या भिंतीवर कार्यकर्ते असतात, त्यांना उत्साह असतो, आपण झेंडे लावतो, त्या अनुषंगाने तिथे लावलं. नक्कीच ती जी भिंत फॉरेस्टची आहे, त्या फॉरेस्टच्या भिंतीची परवानगी घ्यायला हवी होती. आमचे वरिष्ठ घेतील सुद्धा, आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढचा जो काय आहे, पण त्या संदर्भात साजिद सद्गुरू एवढे मोठे नाहीयेत की त्यांनी भारतीय जनता पार्टीवर बोलावं. भारतीय जनता पार्टी हा देशातला नाही, जगातला तो एक नंबरचा पक्ष आहे. साजिद सद्गुरूंना आता कळालं की काँग्रेसची अवस्था काय आहे. साजिद सद्गुरूंना आता निवडून येऊन जुम्मा 4 दिवस झाले, त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टी विचार करताना जास्त विचार करावा. मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी फलकाचा विषय घेतला होता. फलकांच्या संदर्भात आमचे सन्माननीय शहराध्यक्ष मोदी साहेब यांनी त्यांना सभागृहात आणि नगराध्यक्ष श्री उमेशजी सकपाळ यांनी सांगितलेलं आहे समजून, ते फलकाच्या विषयात काय झालं. तसंच ह्या गोष्टीत होऊ नये. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसून आणि व्हिडिओ करून प्रसिद्धी जर मिळवायची असेल, अशी प्रसिद्धी मिळून होत नाही. साजिद सद्गुरूंना माझं विनंतीने सांगणं असं आहे की आता चांगल्या प्रकारची युतीचं सरकार चिपळूण शहरामध्ये आहे. नगराध्यक्ष सर्वांना मदत करणारे आहेत, सर्वांच्या विभागातलं काम करणारे आहेत. स्मार्ट सिटीकडे आपल्याला जायचं आहे. आपल्या प्रभागात काय काम चालले आहेत, आपल्या प्रभागाची कामं कसे करता येतील, जसे प्रांतिक नगरसेवक आहेत, सगळे सभापती आहेत, आपले काम करतायत, तसं काम आपण आपल्या केलं पाहिजे. कोणाचं कुठं काय छापलंय, कोणाच्या बोर्डावर कोणाची काही नावं आहेत, हे साजिद सद्गुरूंचं काम नाही. भारतीय जनता पार्टी त्यांनी आता असं सांगितलं की यांच्यावर कारवाई व्हावी. भारतीय जनता पार्टीसाठी 10 वेळा जरी कारवाई झाली तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत. त्याची आम्हाला काही करायची गरज नाहीये. आणि साजिद सद्गुरू आमचं एवढंच सांगणं आहे. नव्याने तुमच्या कौन्सिलमध्ये सगळे नगरसेवक आले आहेत आणि सातत्याने असं शहरवासियांना दिसून येते की साजिद सद्गुरू विरुद्ध भाजप अशा प्रकारचे चित्र तयार होते. तर काय याच्याबद्दल काय सांगा? नाही, नक्कीच ना. त्यांना आता सध्या काही काम नाहीये त्यांच्या प्रभागात. त्यामुळे त्यांना भाजप करायचं आहे. काय भाजप करून त्यांना काय प्रसिद्धी मिळवायची आहे. दुसरी प्रसिद्धी मिळू शकत नाही भारतीय जनता पार्टीशिवाय. त्यांना कळतंय भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत, सभापती आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, शहराध्यक्ष काय काम करतायत. लोकांना हे चांगलं माहित आहे. लोकांनी आपल्याला चांगल्या कामासाठी निवडून दिलंय. साजिद सद्गुरूंनी आपल्या प्रभागातली चांगल्यात चांगली कामं करून घ्यावी. नगराध्यक्ष साहेब, तसेच आमचे बाकीचे नेते साहेब, हे सगळे सपोर्टिव्ह आहेत. त्या गोष्टीत लक्ष द्यावे. ह्या बाकीच्या गोष्टीची भानगड करू नये. फॉरेस्ट ऑफिसमध्ये असा पण विषय घेण्यात आला की हा भिंती रंगवण्यामध्ये नगरसेवक स्वतः आहेत आणि हा नियमाला धरून विषय नाहीये. तर याच्याबद्दल काय सांगाल? नाही, नक्कीच मी अनुभव तुम्हाला सांगितलं की कार्यकर्ते असतात. कार्यकर्त्या हे दगड सुद्धा मारतात, कार्यसुद्धा झेंडे सुद्धा लावतात. कार्यकर्ते हे फलक सुद्धा लावतात. जिथं कार्यकर्ते असतात तिथे आम्हाला जायला लागतं आणि आम्ही तिथे होतो. कार्यकर्त्यांनी ते लावले ते जबाबदारी आम्ही घेतो. त्याच्यावर जर काय फॉरेस्टने कारवाई केली तर आम्ही सामोरे जाऊ. त्या ह्याच्या भारतीय जनता पार्टीसाठी जेलमध्ये जायचं आमची तयारी आहे. त्यामुळे साजिद सद्गुरूंनी हे सांगण्याची गरज नाही.